मित्रांनो, तलाठी भरती संदर्भात आतापर्यंतची सगळ्यात मोठी आणि महत्त्वपूर्ण अपडेट आलेली ती म्हणजे तलाठी भरती नॉर्मलायझेशन स्कोर लिस्ट रद्द संदर्भात। तर जी काही माहिती मित्रांनो आपले महसूल मंत्री साहेब आहेत त्यांच्याकडून प्राप्त झालेली, तर डिटेलमध्ये मी तुम्हाला देणार आहे मित्रांनो। एकीकडे 8 लाख विद्यार्थी तर दुसरीकडे मित्रांनो 5000 विद्यार्थी या गोष्टीला विरोध करतायत तलाठी भरती फायनल मेरिटला। तर बघा, तलाठी भरती नॉर्मलायझेशन स्कोर लिस्ट रद्द बाबतीत आणि तुमचे आता रॉ मार्क्स होऊन मित्रांनो अंतिम आन्सर के नुसार तुमची निवड केली जाणार आहे का, त्या बाबतीत अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती समोर आलेली आहे। तर कोणावरती अन्याय आणि कोणावरती अन्याय किंवा नवीन परीक्षा एमपीएससी मार्फत बाबतीत जी काही अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट समोर आलेली आहे, तर ती डिटेलमध्ये मी तुम्हाला देणार आहे मित्रांनो। सगळ्यात मोठी आणि महत्त्वपूर्ण ही अपडेट समोर आलेली आहे मित्रांनो। तर महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो आता 130 आणि 120 वाले विद्यार्थी सुद्धा मेरिटमध्ये बसू शकतात, ते सुद्धा मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे कसं। तर हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण आहे मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांनी तलाठीचा पेपर दिलेला अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी, त्यामुळे न स्किप करता शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून या बेल आयकॉनवर प्रेस करा। तलाठी संदर्भात येणाऱ्या सर्व अपडेट समोरच्या सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळत असतात। तर मित्रांनो व्हिडिओला आपण स्टार्ट करूया। आता मित्रांनो बघा, तलाठी भरती संदर्भात तुम्हाला माहिती आहे की जे काही मेरिट लागलेले आहे, जी काही नॉर्मलायझेशन स्कोर लिस्ट लागलेले आहे, त्याच्यापासून भरपूर प्रचंड प्रमाणात वाद आणि विवाद झालेले मित्रांनो। तर बघा, जे काही आपले राधाकृष्ण विखे पाटील साहेब आहे त्यांनी मेरिट संदर्भात आणि नवीन परीक्षा संदर्भात काय अपडेट दिलेली आहे, तर तीच डिटेलमध्ये मी तुम्हाला देतो। आणि मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे दोन्ही बाजूने आता शासनाला विचार करायचा आहे। कुठल्या तरी एका विद्यार्थ्यांवरती अन्याय होईलच मित्रांनो, एक तर 8 लाख असतील, नाही तर मित्रांनो मग 5000 विद्यार्थी। आता इथं एक्झॅक्टली काय माहिती समोर आलेली तीच मी तुम्हाला आता डायरेक्टली देतो। आता महत्त्वाचं म्हणजे जी काही नॉर्मलायझेशन स्कोर लिस्ट लागलेली मित्रांनो, तर त्याला भरपूर विद्यार्थ्यांचा विरोध आहे की ती रद्द करण्यात आली पाहिजेत मित्रांनो। नॉर्मलायझेशन रद्द होऊन ते पुन्हा मित्रांनो झालं पाहिजेत, नाही तर काही विद्यार्थ्यांची अशी मत आहे, म्हणजे काही विद्यार्थ्यांची मागणी आहे की नॉर्मलायझेशन व्हायला नको पाहिजेत। कारण जे काही नॉर्मलायझेशनमध्ये झालेलं आहे तर प्रचंड विद्यार्थ्यांच्या मार्कांमध्ये घट झालेली आहे आणि भरपूर विद्यार्थ्यांचे मार्क वाढलेले आहे मित्रांनो। मग त्याच्यामुळे त्यांना असं वाटतंय की नॉर्मलायझेशनमध्ये गफला झालेला आहे, घोळ झालेला आहे, त्याच्यामुळे 8 लाख विद्यार्थी विरोध करताय की नॉर्मलायझेशन स्कोर लिस्ट रद्द व्हायला पाहिजेत आणि नवीन परीक्षा एमपीएससी मार्फत शासनाने 1.5 महिन्याच्या आत एकाच दिवशी सर्व विद्यार्थ्यांची ऑनलाईन पद्धतीने घ्यायला पाहिजेत, अशी विद्यार्थ्यांची मागणी मित्रांनो 8 लाख विद्यार्थ्यांची। आणि याच्या उलट जे विद्यार्थी आता नॉर्मलायझेशन स्कोर लिस्ट लागलेली आहे, भरपूर विद्यार्थ्यांचे मार्क वाढलेले आहे मित्रांनो। तर जे विद्यार्थी आता मेरिटमध्ये बसताय, म्हणजे मित्रांनो आता बघा, तुम्हाला जर समजा 190 180 मार्क आहेत, तर अशा विद्यार्थ्यांचे मेरिटमध्ये येण्याचे चान्सेस आहेत मित्रांनो। मग असे जे 5-6 हजार विद्यार्थी, तर त्यांची अशी मागणी की आपण मेरिटमध्ये बसू शकतो, आपला स्कोर चांगल्या पद्धतीने आलेला आहे, जर शासनाने भरती रद्द केली तर आपलं मोठ्या प्रमाणात नुकसान होईल मित्रांनो, तर असं त्यांना वाटतंय। तर म्हणून हे विद्यार्थी विरोध करताय की तलाठी भरती रद्द व्हायला नको पाहिजेत, डायरेक्टली शासनाने आता फायनल मेरिट जाहीर करायला पाहिजेत आणि विद्यार्थ्यांना नियुक्ती द्यायला पाहिजेत। तर याच्यासाठी मित्रांनो हे विद्यार्थी, हे 5-6 हजार विद्यार्थी डायरेक्टली आपले महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेबांशी भेटले आणि त्यांना पूर्णपणे सांगितलं की साहेब, या ठिकाणी जे काही नॉर्मलायझेशन प्रोसेस झालेली त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा घोळ गफला झालेला नाहीये, तर हे पूर्णपणे योग्य पद्धतीने करण्यात आलेलं नॉर्मलायझेशन आहे। तर याच्यामध्ये सांगण्याचा एकच उद्देश आहे साहेब की या ठिकाणी नॉर्मलायझेशन चांगल्या पद्धतीने झालेलं आहे, योग्य पद्धतीने, याच्यामध्ये कुठल्याही विद्यार्थ्यांवरती अन्याय झालेला नाहीये। तर साहेबांना त्यांनी रिक्वेस्ट केलेली आहे की या ठिकाणी साहेब तलाठी भरती रद्द करू नका, जर रद्द केली तर आमच्यासारखे विद्यार्थी, प्रामाणिक विद्यार्थ्यांवरती अन्याय होईल। तर अशी त्यांनी साहेबांना मागणी केलेली आणि साहेबांनी याच्यावरती निर्णय दिलेला आहे की तुम्ही जी काही माहिती दिलेली ती बरोबर आहे। आणि याच्यामुळेच मित्रांनो साहेबांनी माहिती अशी दिलेली आहे की तलाठी भरतीचं 2-3 दिवसामध्ये फायनल मेरिट जाहीर होणार आहे, असं साहेबांनी मागच्या वेळेस सांगितलेलं होतं मित्रांनो। आणि महत्त्वाचं आता 2-3 दिवस झालेले आहे मित्रांनो, अजून सुद्धा फायनल मेरिट लागलेलं नाहीये मित्रांनो। तर सांगण्याचं एकच तात्पर्य आहे की शासनाने दोन्ही बाजूने विचार करून विद्यार्थ्यांना न्याय दिला पाहिजेत। आणि याचं एकच उत्तर मित्रांनो की जी काही फायनल आन्सर के लागलेली आहे तर त्याच्यानुसार विद्यार्थ्यांची निवड करायला पाहिजेत मित्रांनो। जर हे शासनाने केलं तर कोणावरही अन्याय होणार नाहीये। आणि जे काही मित्रांनो रॉ मार्क्स आहे, तर मित्रांनो तलाठी भरती नॉर्मलायझेशन स्कोर लिस्ट रद्द करून रॉ मार्क्स पद्धतीने विद्यार्थ्यांची निवड करायला पाहिजेत आणि निवड यादी शासनाने जाहीर करायला पाहिजेत, अंतिम निवड यादी। तर अशी विद्यार्थ्यांची मागणी मित्रांनो, नाहीतर मग परीक्षा रद्द करून एमपीएससी मार्फत पुन्हा व्हायला पाहिजे 1.5 महिन्यामध्ये एका दिवशी सर्व विद्यार्थ्यांची ऑफलाईन। आणि महत्त्वाचं म्हणजे आता 130 140 वाले पण मेरिटमध्ये बसू शकतात का, बसू शकतात मित्रांनो, परंतु समांतर आरक्षणमध्ये बसणार, कारण नॉर्मलायझेशनमुळे एवढा स्कोर विद्यार्थ्यांचा वाढलेला आहे मित्रांनो। तर काळजी करू नका, कमी गुण असतील, कमी अर्ज आलेले असतील
असतील तर तुम्ही सुद्धा मेरिटमध्ये बसू शकतात मित्रांनो। असं नाही की सर्व ठिकाणी एकच सारखं मेरिट लागेल, कमी जास्त मेरिट लागणार आहे। तर सांगण्याची संपूर्ण माहिती तुमच्या लक्षात आली असेल तर अशी माहिती साहेबांनी दिलेली मित्रांनो, राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी। तर कोणाला न्याय कोणाला अन्याय भेटेल, आणि साहेबांनी सांगितलेलं आहे की पूर्णपणे आपण चेक केलेलं आहे, त्या विद्यार्थ्यांनी सांगितलेलं आहे 5000 विद्यार्थ्यांनी की नॉर्मलायझेशन योग्य पद्धतीने झालेलं आहे, त्याच्यामुळे आपण निकाल जाहीर करणारच आहे मित्रांनो। तर जशी त्या संदर्भात अपडेट येईल तशी मी तुम्हाला देणार आहे। आता तुम्हाला काय वाटतं की शासनाने परीक्षा MPSC मार्फत घेतली पाहिजेत किंवा 5000 विद्यार्थ्यांना न्याय दिला पाहिजेत किंवा 8 लाख विद्यार्थ्यांना कमेंटमध्ये सांगू शकतात किंवा नॉर्मलायझेशन रद्द करायला पाहिजेत, रॉ मार्क्स करून विद्यार्थ्यांची निवड करायला पाहिजेत, याविषयी तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओला लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा आणि समोरच्या निकाल संदर्भात जशा सर्वप्रथम अपडेट येतील तशा तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळणार आहे। तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।